लाडकी बहीण योजना 7 नवीन बदल, नवीन अटी, पात्रता पहा। महाराष्ट्र सरकारची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे। या योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांच्या अर्जाची सध्या तपासणी सुरू असून शासनाने यामध्ये काही नवीन आणि कठोर अटी लागू केल्या आहेत। या नियमांमुळे अनेक महिला अपात्र ठरण्याची देखील शक्यता आहे। सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांनुसार ज्या महिलांनी अर्जात चुकीची माहिती दिली आहे किंवा ज्या योजनेच्या मूळ निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना पुढील लाभापासून आता वंचित राहावे लागेल। लागू झालेल्या नवीन अटी आणि नियम यात आहे वयाचा निकष। नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज करणाऱ्या महिलांचे वय 1 जुलै 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे, तर वेब पोर्टलवरून अर्ज करणाऱ्या महिलांसाठी हे वय 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण असणे अनिवार्य आहे। वयाची पडताळणी अर्ज करताना सादर केलेल्या आधार कार्ड आणि इतर कागदपत्रांवरील जन्मतारीख समान असणे आवश्यक आहे। यात फरक आढळल्यास अर्ज बाद ठरवला जाईल। 65 वर्षापेक्षा जास्त वय 1 ऑगस्ट 2025 पर्यंत ज्या महिलांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त असेल त्यांना या योजनेतून आता वगळण्यात आले आहे। शिधापत्रिकेवर म्हणजेच रेशन कार्डवर एकच लाभार्थी। एकाच शिधापत्रिकेवर फक्त एक विवाहित किंवा एक अविवाहित महिला या योजनेचा आता लाभ घेऊ शकते। जर एकाच कुटुंबातील 2 विवाहित महिला, उदाहरणार्थ सासू आणि सून, या लाभ घेत असतील तर त्यापैकी एकच यासाठी पात्र ठरेल। एकाच कुटुंबातील 2 बहिणी जर एकाच कुटुंबातील 2 बहिणींनी अर्ज केला असेल तर त्यापैकी एक अर्ज अपात्र ठरवला जाईल। शिधापत्रिकेतील बदल योजनेचा लाभ सुरू झाल्यानंतर शिधापत्रिकेत काही बदल केला असल्यास जुने शिधापत्रकच ग्राह्य आता धरले जाणार आहे। परप्रांतीय महिला योजनेच्या नियमांनुसार परप्रांतीय महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही। एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत स्थलांतरित लाभार्थ्यांची तपासणी आता केली जाणार आहे, जेणेकरून योजनेचा गैरवापर यामुळे टाळता येईल। त्यामुळे तुम्ही या योजनेचे लाभार्थी असल्यास वरील सर्व अटींचे पालन करत आहात की नाही याची आधी खात्री करून घ्या। माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा। अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या लाईफ एव्हिएशन या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद।